आपण हे तपासून घ्या. तुम्ही आता कोस्टल रोडचा विषय काढलात, पण त्यांचं म्हणणं आहे की आम्ही एफडी वाढवल्या, आम्ही बेस्टचे पैसे कमी केले, हे सगळं आम्ही केलेलं आहे आणि कोस्टल रोड पण आम्हीच केलाय. 2 विषय तुम्हाला सांगतो. तुम्ही 2 विषय काढलात की एफडी. आपण मुंबई महानगरपालिका म्हटलं तर ही फायनान्शियल कॅपिटल मुंबई आणि मुंबईमधली असणारी ही महानगरपालिका. तिथे पैसे तुम्हाला आम्हाला असं म्हणतो ना की हे पैसे ऑटोमॅटिकली मुंबईकडे वळतात. अनेक देशांचा बजेट नाही ना, आफ्रिकन देशांचा, तेवढा एकटा मुंबईचा बजेट आहे. मुंबईच्या लोकांनी मुंबईचा एफडी वाढवला, कुठल्या व्यवस्थेने नाही. बघा, हे एक स्पिरिट आहे मुंबईचं. मी आत्ताच कुठेतरी बोललो, मुंबईचं स्पिरिट म्हणजे ठाकरे नाही. मुंबई कधी ट्रॅफिक जॅम आहे किंवा कधी पाणी भरतं, कधी काय अतिवृष्टी येते, कधी काय ट्रॅजेडी होते, मुंबई स्वतःला सावरते. असं तुम्हाला देशात दुसरं शहर भेटणार नाही. नक्कीच 1-2 दिवसांमध्ये लगेच बघा काय म्हणजे मोठमोठ्या घटना मुंबईमध्ये झाल्या, पण मुंबईकर स्वतःला उभं करून परत कामाला लागला. ह्याचं क्रेडिट ठाकरे घेऊ शकतात का? म्हणजे कुठला विषय तुम्ही बोललात? एक बीएसटी. आता बीएसटीचा विषय मी तुम्हाला सांगतो. शशांक राव हे मोठी युनियन चालवतात बीएसटीमध्ये. माझं सोडून द्या, मी काय म्हणतो, कदाचित मी विरोधक असल्यामुळे आपल्याला वाटत असेल मी अमुक अमुक बोलीन. शशांक राव काय म्हणतायत ना, 2019 आणि 2022 मध्ये जे करार झाले बीएसटीचे, आणि तेव्हा मुख्यमंत्री होते सन्मान्य उद्धवजी. आता उद्धव साहेब मुख्यमंत्री असताना जे करार झाले सगळे कॉन्ट्रॅक्च्युअल झाले. आता कॉन्ट्रॅक्च्युअल जेव्हा तुम्ही करार करता म्हणजे तुमच्याकडे आता काही राहिलेलं नाही. बीएसटी तुम्ही ऑलरेडी कॉन्ट्रॅक्टवर देऊन टाकलेली आहे, ते करार ऑलरेडी झालेले आहेत. मग उद्धवजी आपण का केलं? उद्या जर काय गडबड झाली तर कॉन्ट्रॅक्च्युअल ते ॲग्रीमेंट पुढे करणार, म्हणजे तुम्ही कामगारांची पण वाट लावली. तुम्ही बीएसटी रस्त्यावर फिरणार नाही, मेंटेनन्स होणार नाही, ह्याची व्यवस्था तुम्ही केली मुख्यमंत्री असताना, आणि आज तुम्ही बीएसटीचं नाव घेताय. हे मी सांगत नाही, हे वेगवेगळ्या कामगार युनियन सांगतायत की 2019 आणि 22 मध्येच हे सगळे करार झाले आणि ह्या करारामध्ये किती फ्लॉ आहेत, किती अडचणी आहेत, आणि उद्या कामगार देशोधडीला कसा जाऊ शकतो हे सगळं सांगण्याचं काम त्या लोकांनी म्हणजे वेगवेगळ्या कामगार युनियन घेत आहेत, सांगतायत. मग मला एक सांगा, हे जे कोण बोलतात, आदित्यजी बोलतात किंवा कोण काय बोलतात, ह्याला काय मी बोललो ना, अभ्यासच नाही आहे, नॉलेज नाही आहे. त्यांनी सांगितलं आम्ही बहिणींना म्हणजे महिलांना 1500 रुपये आम्ही देऊ. मुळात एक स्कीम चालू असताना दुसरी स्कीम आपण इम्प्लिमेंट करू शकत. जे लाडकी बहिणींना विरोध करत होते ना त्या स्कीमसाठी, आता ते स्वतः त्यांना माहिती द्यायचीच नाही, त्यांचं सत्ताच येणार नाही. जेव्हा त्यांचं सरकारच येणार नाही मुंबई महानगरपालिकेमध्ये, ते 1500 बोलू दे किंवा 15,000 बोलू दे. राहुल गांधी नाही का बिहारला बोलत होता 10,000 देणार, मग आली सरकार, त्यांचं सरकार नाही ना आलं. हे काय म्हणतात ना, म्हणून मी आपल्याला मॅडम सांगितलं की ह्यांनी मुंबईकरांनी मूड बनवलाय की ठाकरे काही बोलू दे. आता इमोशनल तुम्ही करायचा प्रयत्न करताय, मुंबईकर यावेळेस होणार नाही. घरातले अनेक व्हिडिओज आपण पाहिले एकत्र, काय फरक पडतो, चहापानाचे वगैरे असे इमोशनल. त्यांचं म्हणणं आहे की आता 20 वर्षानंतर 2 ठाकरे एकत्र आलेले आहेत, त्यामुळे मुंबईकरांना हेच हवंय आणि ते मुंबईकरांसाठी एकत्र आलेत. अरे वा, मराठीसाठी एकत्र आलेत. कसं पाहता याच्याकडे? नाहीतर काय वाटोळच झालं असतं ना जरी आले नसते तर, असं म्हणायचंय का त्यांना? मी म्हणून सांगितलं, ठाकरे अजूनपर्यंत त्या माइंडसेटमधून बाहेर येत नाहीये की आपण कोणतरी आहोत. एवढं लक्ष तुमच्यावर कोण देत नाही. मुंबईकर तुमचा काय तसा विचार करत नाही. मुंबईकरांना आपण काय देतोय, मुंबईकर आज काय म्हणतात. आता मी वरळीच्या झोपडपट्टीत गेलो किंवा मी शिवडीच्या गेलो, ह्यांचं नावसुद्धा कोण काढत नाही. आम्हाला घर द्या, आम्हाला स्वच्छता द्या, आम्हाला चांगले रस्ते द्या, इंटरनल रोड, आम्हाला मेडिकलची फॅसिलिटी पाहिजे, दवाखान्यांची फॅसिलिटी, क्लिनिक वगैरे. लोक हे मागतायत. असं कोणी मला या एवढ्या प्रचारामध्ये असं मला दिसलं नाही की अरे नाही आम्हाला सगळं मिळालं, ठाकरे एकत्र आले ना. असं मला तरी एकही भेटला नाही, एकही कुटुंब भेटला नाही. उलटं मी वरळीमध्ये गेलो, तुम्हाला म्हणजे मला माहीत नाही तुम्हाला ऐकायला आश्चर्य वाटेल का नाही, मी असंच सहज विचारलं, मी आमदार वगैरे दिसतात का नाही? हो कसले येतात आमच्याकडे,
एकदा निवडणूक झाली की हे ढुंकून सुद्धा येत नाही, यांचे कार्यकर्ते सुद्धा येत नाही. ही ठाकरेंची खरी अवस्था आहे. असं कोणच मुंबईमध्ये मला नाही जाणवलं. मी आता पुरी मुंबई म्हणजे अच्छा संजय राऊत जे रोज सकाळी बोलतात बरोबर आहे, त्यांचा भाऊ सुनील राऊत, विक्रोळीमध्ये मी फिरतो, विक्रोळीमध्ये चक्क अजूनपर्यंत लोकांकडे पायवाट नाही. बरं. पायवाट जे ग्रामीण भागामध्ये म्हणतो ना, ही पायवाट वाडीतून काढा, 2 वाड्या जोडा, बरोबर. जी पायवाट असते, जी 4 व्हीलर वगैरे जाऊ शकत नाही, बरोबर. पायवाट मागतायत लोक अजूनपर्यंत. हे दुसऱ्या टर्मचे आमदार आहेत, ह्यांचे बंधू संजय राऊतांचे. तुम्ही एवढी बडबड करता हो सकाळी 9 वाजता उठून, काम का नाही करत? लोक अक्षरशः म्हटले, म्हणजे काल परवा पण मी होतो, की काही झालं तरी आम्हाला सुनील राऊत यांना धडा शिकवायचा आहे. मला काहीच बोलावं लागलं नाही, मी त्यांचं नाव देखील घेत नाही प्रचार सभेमध्ये. पण आता जर लोकांनी मूड बनवला आहे की या ठाकरेंची जिरवायची, या राऊतांची जिरवायची, त्याच्यात ही चूक तुमची आहे ना. तुम्ही स्वतःला ब्रँड का समजताय? अहो खाली आज नाही आलात तर लोक तर 100% यांना आपटणार आहेत. ह्यांना आहे तशी परिस्थिती जर कळली नाही तर अंधारच आहे ना यांच्यासाठी. दुसरं काय सांगू मी. बरं, म्हणजे आजही मुंबईमधल्या अनेक वस्त्या ज्या आहेत त्या बेसिक सुविधांपासून वंचित असं तुम्ही Yes, म्हणताय. yes.